गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर लगेचच गौराईसुद्धा आपल्या घरी येतात। तर भगवान श्री गणेशाची माता म्हणजेच देवी पार्वती माहेरवाशीन म्हणून आपल्या पृथ्वी तलावावर म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या घरी येते। यामुळे गौरी आगमन थाटामाटात केलं जातं। तर गौरी आगमनाची पारंपरिक जी पद्धत आहे ती कशी आहे, तसेच गौरी आगमन हे शुभ मुहूर्तावर केलं जातं आणि गौरी आगमन हे केव्हा करायचं आहे किंवा आगमनाची योग्य पद्धत काय आहे आणि गौरी घरात घेताना काय म्हणायचं आहे आणि घरात घेतल्यानंतर पूजा कशी करायची आणि नैवेद्य काय दाखवायचा, तर अगदी सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर गौराई घरात आणण्या अगोदर आपल्याला दारामध्ये रांगोळी काढायची आहे। त्याचसोबत तुळशीजवळ एक पाट मांडायचा आणि पाटाभोवती तिथं पण रांगोळी काढायची आहे। आणि जिथं तुम्ही गौराई बसवणार आहात तर गणपती बाप्पांजवळ शक्यतो बसवल्या जातात, तर तिथं पण एक पाट मांडायचं आहे। तुम्हाला जसं जमेल तसं डेकोरेशन आता तुमच्या इच्छेनं करू शकता। सुरुवातीला एक परात घ्यायची, त्यामध्ये असं धान्य भरायचं, गहू किंवा तांदूळ जे आहे ते धान्य यामध्ये भरलं जातं आणि यामध्ये गौरीचे मुकुट आहेत ते धान्यामध्ये शक्यतो ठेवलं जातात, कारण ते एकतर हालत पण नाहीत आणि ती एक आपल्याकडे धान्यात ठेवण्याची पद्धत किंवा परंपरा आहेत। तर इथं 2 विडं ठेवायचं आहेत आणि बाप्पांची एक सुपारी ठेवायची किंवा तुम्ही बाप्पांची दुसरी मूर्ती एखादी असेल तर ती ठेवली तरी चालते। गौराईला शृंगार तुम्ही डोक्यावरती ब्लाऊज पीस किंवा असं लाल चुनरी वगैरे असती तर ती टाकायचं आहे। डोक्यावर काहीतरी टाकलं जातं, ब्लाऊज पीस टाका किंवा असं एखादं नवी कोरं वस्त्र असेल तर ते टाकायचं आहे। त्याचसोबत आरतीचं किंवा पूजेचं जे ताट आहे ते तयार करून घ्यायचं। त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, धूप, अगरबत्ती किंवा साखर, दुधाचं नैवेद्य घेऊ शकता। त्यासोबत आपल्याला एका ताटामध्ये ना हळदी कुंकवाचं पाणी केलं जातं आणि त्याचीच पावलं आज म्हणजे उमटवली जातात। रांगोळीनं सुद्धा हळदी कुंकू म्हणजे रांगोळीसुद्धा लक्ष्मीची पावलं काढलं जातात, पण कुंकवाने सुद्धा काढण्याची आपल्याकडे पद्धत आहे किंवा परंपरा आहे। तर ही सगळी तयारी अगोदर आपण करून घ्यायची। मग 5 सुवासिनी बायका तुम्ही तुमच्या शेजारच्या बोलावून घेऊ शकता पूजेची सगळी तुमची तयारी झाल्यानंतर। आणि उंबऱ्यावरती एक माप ठेवलं जातं, त्यामध्ये गहू ठेवतात, तांदूळ ठेवतात, जे काही धान्य आहे अखंड धान्य त्यामध्ये ठेवलं जातं आणि त्यामध्ये एक सुपारी ठेवायची आणि उंबऱ्याभोवतीसुद्धा आपल्याला थोडीशी रांगोळी काढायची आहे। या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन करायला मात्र अजिबात विसरायचं नाही, कारण हा दिवस खूप खास असतो। साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे। आणि गोरख मुहूर्तावरती शक्यतो गौराई घरात आणली जाते, पण ह्या वेळेचा मुहूर्त आहे तो म्हणजे 5:25 पर्यंतच आपल्याला गौराई घरात घ्यायच्या आहेत। त्यामुळे संध्याकाळी तुम्ही 4 नंतर सुरू केलं तरी 1.5 तासाचा वेळ आहे, त्या वेळात तुम्ही आणू शकता। एकदम भर उन्हाचं पण ते आणल्या जात नाहीत, त्यामुळं तुम्ही संध्याकाळी 4 ते 5:30 पर्यंत 5:25 पर्यंतचा मुहूर्त आहे, त्या वेळात गौराई तुम्हाला घरामध्ये आणायची आहेत। आणि ही लक्ष्मीची पावलं जिथून म्हणजे तुळशीपासून सुरू करायची काढायला, तर ती डायरेक्ट आपण जिथं गौराई बसवणार आहे तिथंपर्यंत काढून घ्यायचे आहेत। मग आता बाहेर पाट मांडल्यानंतर पाटावरती आपल्याला हे जे गौरीचं मुकुट आहेत किंवा हे परातीत सगळं काढलेलं आहे, तर आता इथं तुम्हाला गौरीचं शृंगाराचं साहित्य तुम्ही इथं घालू शकता किंवा घरात नेल्यानंतर घातलं तरी चालतं। गौरीला हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे आणि दोघींची पूजा करायची आहे। आता काही जणांच्या घरी 2 गौराई असतात, तर काही जणांच्या घरी 1 गौराई असते। आपल्या घराण्याच्या पद्धतीनुसार गौराई असतात आणि गौराई ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असं मानलं जातं आणि त्या दोघी बहिणी आहेत असं पण मानलं जातं। तर इथं सगळ्यांनी मिळून गौराईंची पूजा करून घ्यायची, आरती वगैरे ओवाळून घ्यायचं, नंतर तुळशीची पूजा करायची आणि मग आपल्याला गौराई आत घ्यायच्या आहेत। आणि गौराई आत घेताना ना घंटानाद करून घ्यायचा असतो। काही ठिकाणी म्हणजे तुम्ही ही जी आपण मंदिरातली आपली घंटा आहे ती वाजवून घेतलं जातं किंवा ताट चमचा घेतलं जातं आणि त्यानं सुद्धा वाजवण्याची पद्धत आहे। गौरी अशी शांत घरामध्ये आणली जात नाही, अगदी म्हणजे गजर करून घंटानाद करूनच ती घरामध्ये आणली जाते। तर एक जणीनं आता घरची लक्ष्मी आहे तिनं हे जे ताट आहे ते घ्यायचं अगोदर आणि आता ज्या आलेल्या सुवासिनी आहेत किंवा एक जणीनं घंटी घ्यायची किंवा जे ताट वाजवायचं असतं, ताट चमचा असतं ते वाजवलं जातं, तर एक जणीनं ते घ्यायचं असतं आणि एक जण मग ती पावलं अगोदर तुम्ही काढली तर चालतात किंवा बऱ्याच ठिकाणी गौराई पुढं घेताना म्हणजे गौराई घेऊन आले की तिच्या पुढं पावलं काढत येण्याची पद्धत आहे।
त्यासोबत बऱ्याच ठिकाणी ही गौराई टेकवत पण म्हणजे थोडीशी खाली ठेवायची मग उचलायची असं करून पण आणलं जातं किंवा डायरेक्ट पण आणलं जातं. आता प्रत्येक भागानुसार थोडाफार यामध्ये बदल असतो, तर ज्याच्या त्याच्या भागानुसार थोड्याशा पद्धती बदलतात, पण थोडीफार पद्धत अशीच राहते. नंतर आपल्याला हे माप जे आपण आता गौराई परातीत आहेत तर त्याच परातीनं असं हे माप ओलांडायचं आहे अशा पद्धतीनं. आणि माप ओलांडत असताना आपल्याला किंवा गौराई घरात असताना एक छान असा संवाद साधला जातो दोघीमध्ये. तर तो म्हणायचा आहे, म्हणजे गौराई आल्या कशाच्या पावलाने, तर एक म्हणते की गौराई आल्या धनसंपदा सुखसमृद्धीच्या पावली, तर गौरी आल्या कशाच्या पावली, हळदी कुंकवाच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली, सौभाग्याच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली, सोन्या चांदीच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली, तर गुरंढोरं मुलाबाळांच्या पावली. असे अनेक प्रकारे तुमच्या इच्छा तुम्ही बोलून दाखवायच्या असतात. आणि घरात घेतल्यानंतर सगळं घर आपलं अगोदर देवघर दाखवायचं, नंतर सगळं घर त्यांना दाखवायचं आहे. नंतर जिथं तुम्ही पाट मांडलेला आहे तिथं गौराईंना ठेवलं जातं. आणि पहिल्या दिवशी ना भाजी भाकरीचाच मान असतो. तुम्ही इतर पदार्थ किती पण करा, पण या दिवशी भाजी भाकरी दाखवली जाते. त्यातल्या त्यात शेपूच्या भाजीचा जास्त मान असतो, पण ती जर नाही मिळाली इतर कोणती पण पालेभाजी तुम्ही बनवू शकता. आणि दुसऱ्या दिवशी मग उभा केल्या जातात आणि मग पुरणपोळीचा नैवेद्य असतो, जे आपण फराळाचे पदार्थ बनवलेले असतात तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो. गौराई मोहर धान्याच्या राशी ठेवल्या जातात, कारण गौराईच्या पावलानं आपल्या घरामध्ये सगळं आलेलं असतं, सुख समृद्धी धनसंपदा किंवा जे काही आहे ते. त्यामुळं गौराईच्या पुढं त्या राशीसुद्धा धान्यांच्या राशी ठेवायला विसरायच्या नाहीत. आपण इतर किती पण ठेवा, पण ते आवर्जून ठेवायचं आहे. आणि तिसऱ्या दिवशी मग गौराई विसर्जन केलं जातं. तर तिसऱ्या दिवशी पण परत सुवासिनीला बोलवलं जातं, दोरं घेण्याचा कार्यक्रम असतो. तर दोरं घेण्याच्या पण पद्धती असतात, जसं की कुणाच्या घरी घेतलं जातात, कुणाच्या घरी ते चालत नाहीत. तर दोरं कसं घ्यायचं त्यावरती सुद्धा व्हिडिओ येईल. ज्या दोरं बांधलं जातात बघा तिथं, म्हणजे कसं बांधलं जातात, तर त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ मी बनवेन. तर अशा पद्धतीने तुम्ही गौराई घरात आणू शकता. आणि गौराई ही जी आहे ती ना साक्षात म्हणजे लक्ष्मी म्हणजे पार्वती माताच आहे. म्हणजेच बघा, श्री गणेशाची माता म्हणजेच देवी पार्वती माहेरवाशीन म्हणूनच पृथ्वी तलावावर म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या घरी येते. यामुळे गौरी आगमन थाटामाटात केलं जातं. आणि गौरी आगमनाची ही पारंपरिक पद्धत आहे, तर ह्यानुसारच गौरी आगमन केलं जातं. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सोप्या साध्या पद्धतीने गौरी घरामध्ये आणू शकता आणि त्याचं पूजन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.